अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निसंशय. करी निरलस निःसंशय. करी रे करी शुद्धाशय. करी रे करी शुद्धाशय. करी हे मन निर्विषय. करी हे मन निर्विषय. जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे. उशिष्ठा परि ज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मी ऐकता ऐकता तिकडे काय चिरू शकते, मग चिरून घेते. जय जय रघुवीर समर्थ. झालं का पण? सुप्रभात. सुप्रभात. आपण श्लोक 6च्या उजळणीने सुरुवात करूया. श्लोक 6 असा आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मदा सर्वदा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभ भारू. आपल्या सभोवतीच्या एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं कुटुंब, समाज, जग ह्यांमधून जन्मापासून ते आतापर्यंत आपल्यावरती बरेच संस्कार घडत आलेले असतात आणि मनावर बऱ्याचशा गोष्टींचं कंडिशनिंग त्यामुळे होत आलेलं असतं. माणसांच्या गरजा अधिक अधिक निर्माण करणं आणि त्यासाठी अधिक उत्पन्न वाढवत राहणं याला मार्केट इकॉनॉमी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि गरजा वाढल्या की संसाधनांचा उपयोगही वाढतो. म्हणजेच कन्झम्पशन रेट वाढतो. यामुळे नक्कीच अर्थव्यवस्था तर बळकट होत जाते, पण ती माणसाला दुबळं करत जाते. छोट्या-छोट्या गरजांसाठी संसाधनांवरती अवलंबून राहावं लागतं. ह्यांच्या वापरामुळे इंद्रियांचा मूलभूत वापर, त्यांची शक्ती किंवा त्यांची जी संवेदनशीलता आहे, ती कमी होते आहे. याचं उदाहरण घेतलं तर आता सगळ्यांकडेच कार, टू व्हीलर काहीतरी असतं. तर त्याच्या वापरामुळे काय होतंय तर अगदी जिथे सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करू शकतो, तिथेही आपल्याला आपल्या कम्फर्टसाठी आपली गाडीच वापरणं जास्त सोयीचं वाटतं किंवा अगदी जवळच्या जवळ कुठे जायचं असेल, तरी पण असं वाटतं की चालत जाण्यापेक्षा गाडीवर गेलो तर पटकन होईल किंवा तेवढेच कष्ट वाचतील. तसंच मोबाईलचं झालंय, की मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जे आधी अ, जसं की मोबाईल नंबर किंवा फोन नंबर लक्षात राहायचे, तसे आता लक्षात ठेवावे लागत नाही. ते ऑलरेडी स्टोअर्ड असतात मोबाईलमध्ये. तर ते लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे, ती कमी होते हे आपल्याला लक्षात आलंय. आणि छोटासा काही आपण काही वस्तू दुकानात आणायला गेलो, हिशोब करायचा असला, तर तेवढ्यासाठी आपल्याला ते गणित मांडायची कष्ट नाही घ्यावं वाटत. तर पटकन मोबाईल काढला, मोबाईलमध्येच आपण कॅल्क्युलेट करून तो हिशोब करायला लागतो. किंवा एखाद्या व्यक्तीला भेटून
भेटणं, बोलणं ह्याचाही इतका म्हणजे हे इतकं कमी होत चाललंय. प्रत्येक वेळेस आपण फोन करतो, फोनवरती बोलून झालं काम. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी फास्ट करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ती वाढतीये. त्यामुळे जे भेटणं, बोलणं, संपर्क जो आहे माणसांमधला तो कमी-कमी होतोय. इंटरनेट आणि एआयमुळे माहिती घेणं नक्कीच सोपं झालंय. पण अनुभवातून शिकणं जे आहे, ते खूपच तुरळक झालंय. तर कुठल्याही संसाधनांचा किंवा टेक्नॉलॉजीचा जसा फायदा होत असतो, तसं त्यांच्यामुळे तोटे पण होतात. म्हणून त्याचा वापर आपण नक्कीच करावा, पण त्यावर अवलंबून राहू नये. त्यांच्या आहारी जाऊ नये. ह्यावरतीच आपण एक स्वाध्याय, एक्सरसाइज मागच्या आठवड्यामध्ये घेतली होती, की माझ्या आयुष्यातल्या गरजा किंवा इच्छा मला बंधनामध्ये, चुकीच्या सवयीमध्ये अडकवत आहेत, की माझ्या क्षमता, मर्यादा वृद्धिंगत करण्यासाठी त्या सहाय्यभूत होत आहेत, यावर विचार केला पाहिजे. मग जेव्हा गरजा आणि इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, हा जेव्हा लागतो, ही आसक्ती जेव्हा येते, तेव्हा तिथे कामना म्हणजे कामवासना, कामभावना उत्पन्न होते. मग समर्थ मनाला सांगतात, की "हे मना, हे कामभावना जी आहे, ती नाना विकारी आहे." मग विकार म्हणजे कुठले विकार? तर या कामभावनेतून क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ, दंभ निर्माण होतात. ह्यालाच समर्थ विकारी म्हणजेच नुकसानदायी आहेत, असं सांगत आहेत. मग हे काय काय हे आपण बघितलं. क्रोध म्हणजे काय? तर अ, जेव्हा कुठलाही बदल अ, किंवा अनिश्चितता येते, तसं तर मनुष्याला माहिती आहे, की ही एक वास्तव्य अटळ आहे. ही जीवनाचं वास्तव्य आहे. पण तरीही माहीत असूनही मनुष्याला बदलाला सर्वात जास्त विरोध करावा वाटतो. आणि या अनपेक्षित बदलाने क्रोध उत्पन्न होतो. मनासारखं झालं नाही या भावनेने अ, आलेल्या क्रोधातून जी कृती घडते ती खेदकारी असते, असं समर्थ सांगत आहेत. मग हा क्रोध कशामुळे येतो? तर कामाच्या ताणामुळे किंवा अहंकार, की मला काय हवं आहे, कसं हवं आहे आणि ते तसं घडतं आहे का? ह्यातून होणाऱ्या ह्या इच्छा, महत्वाकांक्षा ह्या क्रोधाची कारणं असतात. मग क्रोध आला तर काय करावं? तर क्रोध आला तर दीर्घ श्वसन पहिले तर करावं आणि क्रोधामुळे शरीरातली जी हीट वाढते किंवा आपल्याला जाणवतं तापल्यासारखं, तर त्याच्यासाठी डाव्या नाकपुडीतून श्वासोच्छवास करावा. त्याच्यानी आपल्याला पहिले तर आतमध्ये थंड हवा म्हणजे आत शरीराला थंड करायला ती मदत करते. मग त्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या आधी स्वतःला आपण पडताळायला हवं आणि तिथे खरंच राग येण्याची आवश्यकता आहे का? याचा विचार केला पाहिजे. आणि जेव्हा पण कधी राग येतो, व्यक्त होतो, तेव्हा तो राग त्या व्यक्तीवर नसावा, तर त्या व्यक्तीतल्या आपल्याला आढळलेल्या त्या दोषांवर असावा. आणि राग व्यक्त केल्यानंतर त्या व्यक्तीसोबत आपल्याला पूर्ववत आपले नातेसंबंध ठेवता यायला हवे. त्याचा आपल्या मनामध्ये त्यामुळे कुठली अढी निर्माण व्हायला नको. जर अभिनयाने आपल्याला तो राग व्यक्त करता आला, तर उत्तमच. क्रोधातून होणारा संकल्प जर समाज कल्याणासाठी असेल, तर तो हितकारी असतो. क्रोधातून अन्याय, चुकीच्या सवयी आणि समस्यांविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. योग्य दिशेने वळवलेला जो राग आहे, तो ध्येयासाठी कठोर मेहनत करण्याची ऊर्जा देतो. म्हणून क्रोध हा फक्त अहितकारीच नाही, तर हितकारी सुद्धा असू शकतो. याचं आपण उदाहरण पाहिलं होतं, की शिवाजी महाराजांनी समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढून स्वराज्य कसं मिळवून दिलं. त्यानंतर मद. मद म्हणजे काय? तर प्राप्त झालेल्या यशामुळे गर्व किंवा उन्मत्तपणा
उर्मटपणा येणे, ज्याचा दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. मग समर्थ सांगत आहेत, अशा मदाला उत्पन्न होऊ देऊ नकोस, असं मनाला सांगत आहेत. आणि हा मद कशामुळे उत्पन्न होतोय? तर प्राप्त झालेल्या बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता, संपत्ती, सौंदर्य ह्या ह्या यात प्राप्त झालेल्या यशामुळे. मग मद निर्माण होतो म्हणजे तो गुणधर्म ती क्षमता हाताळण्याची आपल्यात आहे का? हे पडताळलं पाहिजे. ज्ञान हे विनम्रता देतं आणि ज्ञानाने जर अहंकार होत असेल, तर त्याला ज्ञानी म्हणता येईल का? असा मद अंगीकारल्यास आपल्याला आपला ऱ्हास होतो आणि नक्कीच नुकसान होतं. मुलं जेव्हा प्रौढत्वाकडे म्हणजे त्यांच्या टीन एजमध्ये असतात, तेव्हा नैसर्गिकच त्यांच्यामध्ये मद निर्माण होत असतो. पण त्याला जर योग्य संकल्पाची जोड दिली, त्यांना जर शिकवलं, की इतरांची अवहेलना करू नये, तुच्छतेने वागवू नये, चेष्टा करू नये, तर हे जर पालकांनी केलं तर नक्कीच अ, त्यांच्यामध्ये प्रगती होऊ शकते आणि त्यांना विनम्रता त्यांच्यात येऊ शकते. जसं आपण क्रोधाचं पाहिलं, की क्रोध हितकारी आणि हितकारीही असू शकतो. तसंच मदाचंही आहे. तर काही प्रमाणात असलेला मद, गर्व हा उपयोगी पण होऊ शकतो. जसं की मला प्राप्त झालेल्या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मला ती गोष्ट करण्यासाठी त्यात यशामधून मला प्रेरणा मिळाली. पुढे अजून त्याच्यामध्ये प्रगती करण्याची माझी इच्छा त्यातून होऊ शकते. तर हा अ, आपल्याला म्हणजे आपल्याला मधातून हितकारी असं उपयोगही करून घेता येऊ शकतो. मत्सर. आपल्याला हवी असलेली गोष्ट इतरांना मिळाली, या भावनेने येतो तो मत्सर. दुसऱ्यांचं सुख न पाहवणं, हे आपल्याला अंतःकरणातून क्षुद्र बनवतं, दुबळं बनवतं. मत्सरामुळे व्यक्तीला चांगलेपणा बघवत नाही आणि फक्त दोषच दिसतात. याऐवजी मत्सराचा उपयोग कसा केला पाहिजे? तर मत्सर आपल्याला आपल्या कमतरता आणि गरजांची जाणीव करून देतो. एखाद्याच्या यशाचा हेवा वाटायला हवा आणि त्यातून स्वतःचं ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा ही मिळू शकते. दुसऱ्या आणि इतरांकडून काय घेता येईल, शिकता येईल, हे पाहत आपण आपल्या आत्मिक उन्नतीकडे प्रवास करू शकतो. नंतर दंभ, मान, सन्मान, लौकिक मिळवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याकडे नाही, त्या असण्याचा आभास निर्माण करणं म्हणजे दंभ. प्रदर्शन करणं, जसे आपण नाही आहोत, ते दाखवणं आणि त्यावरती लोकांकडून वाह मिळवण्याची इच्छा होणं, म्हणजे दंभ. मग समर्थ काय सांगत आहेत, तर मत्सर आणि दंभ यांचा जो भार आहे, तो जीव वाहून नेत असतो. म्हणून भार जेवढा जास्त असेल, तेवढंच जीवदशा आणि आत्मदशा ह्यांच्यातलं जे अंतर आहे, ते वाढत जातं. आणि आपण जर या षड्रिपूंचा अधिकाधिक उपयोग इन्स्ट्रुमेंट म्हणून केला आणि त्याच्या आहारी गेलो नाही, तर आपण त्याचा भारही कमी करू शकतो आणि आपला मूळ स्वभाव कसा आहे, हे समजून घेऊ शकतो. आपला बेस्ट व्हर्जन आपल्याला त्यातून लक्षात येऊ शकतं. मग हे जे षड्रिपू आहे, यांच्या आहारी गेल्याने काय होतं, तर आपण आत्मसुखापासून दूर जातो. शांतता, स्थिरता नाहीशी होते आणि आपले जे विचार आहेत, उच्चार आहेत आणि आचार आहेत, ह्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन राहत नाही. काही ताळमेळ राहत नाही. म्हणजे काय होतं, तर अ, विचार विचार काहीतरी एक येतो मनात, पण उच्चार बोलताना काहीतरी वेगळंच बोललं जातं किंवा आचार म्हणजे आचरणात तर अजूनच तिसरं काहीतरी येतंय. म्हणजे ह्यातून मला हवंय तेही रिझल्ट्स येत नाही आणि इतरांनाही आपण काहीतरी
दुखावतो. अशा काहीतरी गोष्टी घडतात. असं बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं, की अरे मला असं नव्हतं करायचं, असं करायचं होतं, पण घडलं काहीतरी असंच आहे किंवा समोरचाही त्याने दुखावलाय. तर हे कशामुळे होतं? तर तिथे स्पष्टता जी असते आपली क्लॅरिटी तिथे कमी होत जाते. मग आता ही जी कामवासना आहे, कामभावना आहे, ही पूर्ण झाली, तर त्याच्यातून लोभ म्हणजेच जे मिळालंय त्याच्यापेक्षा अधिक हवंय अशी अतृप्ततेची भावना किंवा मद आणि मोह निर्माण होतो आणि जर ही पूर्ण नाही झाली, तर त्यातून क्रोध, मत्सर, दंभ निर्माण होतो. म्हणजे कामवासना ही पूर्ण झाली आणि अपूर्ण राहिली, तरी सुद्धा त्याच्यातून कुठलातरी षड्रिपूचाच निर्मिती होतीये किंवा एकानंतर एक अशा या कुठल्या विकारांचीही निर्मिती होऊ शकते. त्यामुळे अ, इथे षड्रिपूंवरती आपल्याला कंट्रोल करता येणं किंवा त्यांना आपल्या आज्ञेत ठेवता येणं खूप गरजेचं आहे. कारण हे षड्रिपू आपल्याला क्षणिक सुख मिळवून देतात, पण त्या मनाला आतून दूषित करत जातात. म्हणून दृष्टी, व्यापक असलेली दृष्टी, नीती आणि विवेक मनात ठेवून या षड्रिपूंना नियंत्रणात ठेवलं पाहिजे. मग षड्रिपूंना नियंत्रणात ठेवायचं म्हणजे काय करायचं? तर एक उदाहरण घेऊ छोटं, की जेव्हा सगळीकडे सर्वत्र अंधार असतो, तेव्हा अंधार दूर करण्यासाठी आपण काय करतो? तर तिथे दिवा लावतो, म्हणजे प्रकाश पडेल. म्हणजे आपण इथे काय केलंय, तर आपण अंधारावर काम नाही केलं, तर आपण प्रकाश कसा पाडायचा, उजेड कसा आणायचा ह्यावर विचार केला. म्हणजे आपण पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची आहे तिथली, ह्यावर विचार केला. आणि अ, तसंच आपल्याला ह्या षड्रिपूंवरतीही काम करता येऊ शकतं. जसं की जर क्रोध आला, तर मला माझ्या क्रोधावर किंवा प्रॉब्लेमवर काम नाही करायचंय, की का आला मला क्रोध? मग हा क्रोध कसा कमी करू? किंवा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू? म्हणजे मला रागच येणार नाही. तर प्रॉब्लेम्स येत राहणार आहेत. त्यामुळे राग येणार नाही असं होणार नाही. पण राग कमी करण्यासाठी किंवा त्या जे रागावरती आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी काय करायला लागेल? तर रागाच्या विरुद्ध काय आहे? तर शांतता, पीस. तर तो मिळवायला लागेल. जर आपण शांतता मनामध्ये आणली, स्थिरता मनामध्ये आणली, तर आपोआपच विचारात सजगता येईल आणि क्रोध हळू-हळू कमी व्हायला लागेल. तसंच मदाचं आहे, की मद आला, की तो कमी करण्यावर काम नाही करायचं, तर विनम्रता कशी वाढवायची ह्यावर काम करायचं. म्हणजे काय करायचं, तर जे माझ्याकडे आहे, जे मला मिळवता आलंय, ते इतरांना कसं मिळवून देता येईल, इतरांना त्याचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल ह्यावर प्रयत्न करायचा. मत्सर आला, की सहानुभूती आणि निरपेक्ष प्रेम ह्यावर काम करायचं. इतरांकडून काय शिकता येईल, कुठले गुण अवलंबता येतील, ह्यावरती फोकस करायचं. दंभ आला, तर साधं, सरळ कसं जगावं, कसं राहावं, सत्य बोलणं अवलंबवावं, ह्यावरती प्रॅक्टिस करायची. लोभ दिसल्यास समाधानी, उदारतेची उदाहरणं घ्यावीत, की स्वतःजवळ आहे ते दुसऱ्यांना देण्यात आनंद मानावा. आणि मोह मोहात आपण पडलो आहे हे लक्षात आलं, की विरक्ती, अनासक्तीचा सराव करावा. म्हणजे ज्या गोष्टीमुळे मोह होत आहे, एकतर त्याचा त्यागच करावा किंवा त्याचा कमीत कमी कसा म्हणजे उपयोग करता येईल, त्याच्या कमीत कमी आहारी कसं जाता येईल, इथून सुरुवात करावी. मग शास्त्रकारांच्या मते कुठली काम विकारी नाहीत, तर जे काम धर्माच्या हेतून धर्म, नैतिक विचार आणि सदाचार अ, आणि विवेक ह्यांच्या यांची सांगड घालून यांच्या जोडीने जर केलेली असतील, तर त्या कामवासना किंवा ते काम जे आहे ते विकारी नाही आणि संतांचे म्हणणे मानून केलेले कामही विकारी नाही. आजकाल जास्त संसाधनं म्हणजे जास्त प्रगत असं मानलं जातं. पण शास्त्रकारांच्या मते जो कमीत कमी गरजा आणि इच्छांवरती अधिक आनंदी राहू शकतो, तो खरा प्रगतिशील.
माझा जगण्याचा मापदंड माझ्याकडे असलेली भौतिक साधनं ठरवत आहेत की माझ्या अंगीभूत क्षमता याचा विचार केला पाहिजे. सौरभ दादा, तुम्ही अ, श्लोक 7वा सुरू करू शकता. सुप्रभात. जय गुरुदेव. आज आपण मनाचा श्लोक 7 याच्यावरती समर्थ काय सांगतायत हे आपण समजून घेणार आहोत. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीववावे. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये समर्थांनी आपल्यासमोर एक उद्दिष्ट आखून दिलं. त्या उद्दिष्टावरती जाताना आपल्याला काय जवळ बाळगायचं नाहीये याच्याविषयी सांगितलेलं आहे. आता या मार्गावर चालताना जवळ शिदोरी कशाची हवी हे समर्थ आपल्याला आवर्जून सांगतायत. आणि या मार्गावर चालत असताना कृतीमध्ये काय आचरण करावं याच्याविषयी ते मार्गदर्शन करतायत. या मार्गदर्शनातला हा पहिला श्लोक. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. श्रेष्ठ असा धीर, धैर्य, धीरज समर्थ आपल्याला अंगी बाणवायला सांगतायत किंवा जीवी धरायला सांगतात. काय उद्दिष्ट असेल बरं त्यांचं यामागचं? शांतपणे अलिप्त होऊन आपल्या जीवनगंगेचा विचार केला तर जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत किंवा जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं त्या वेळापासून ते या क्षणापर्यंत आपण सतत सुखाच्या, शांतीच्या, समृद्धीच्या या शोधात आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्या आयुष्याचा रथ हाकण्याचा यथोचित प्रयत्न करतोय. प्रत्येक मनुष्य स्वतःला चांगलं आयुष्य कसं मिळेल? आता या चांगल्या आयुष्याची व्याख्या सुद्धा प्रथम माझं भौतिक आयुष्य कसं असेल, मग भौतिकतेमध्ये सुख संसाधनं, सुख सोयी, त्यानंतर समष्टीभूत जीवनामध्ये मला मान सन्मान प्रतिष्ठा हे कसं मिळेल या अनुषंगाने आपली कर्मगती ठरवतो. आणि आत्ता या चालू घडीमध्ये जे आयुष्य त्याच्या समोर आलेलं आहे हे त्याच्या अशा पूर्वीच्या केलेल्या संकल्पांचा किंवा पूर्वीच्या केलेल्या कर्मांचा फलित किंवा त्याचं फल किंवा त्याचं आउटपुट किंवा त्याचा परिणाम या सगळ्याचं स्वरूप आत्ता या क्षणात तुमच्या समोर जे आहे हे भूतकाळात
तुम्ही ज्या गोष्टी आचरणात आणल्या त्याचं हे दृश्य स्वरूप आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राने जीवनाकडे बघताना कर्मविपाक सिद्धांत नावाचा एक सिद्धांत सांगितला. ज्यात काय सांगितलं की आपण जे काही कर्म करतोय ते दृश्य स्वरूपामध्ये प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येतं आणि आपण जे कर्म करतोय ते आपल्या सगळ्या संचिताचं फलस्वरूप, त्या लागलेल्या सवयी, त्याचं स्वरूप, जे आपलं अंडरस्टँडिंग आहे त्याचं स्वरूप म्हणजे आपलं कर्म, आणि त्या कर्मातून जे निर्माण होत आहे ते प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध आपण अनुभवतोय. आणि ते अनुभवत असताना आपण पुन्हा जे कर्म करतो ते म्हणजे सध्याचं क्रियमाण कर्म. शास्त्रकार असं म्हणतात, या क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य हे या जीवदशेकडे आहे. प्रारब्धवश प्रकर्षेणे आरब्धम इति प्रारब्धम. जे आपल्या पूर्वसंचितानुसार, पूर्व कर्मानुसार, पूर्व संस्कारानुसार जे काही घडलेलं आहे त्या घडलेल्या गोष्टीचा आउटपुट प्रारब्ध रूपाने आपल्या समोर आलेला आहे. आता जे समोर आलंय त्याला सामोरं तर जायला लागेल. आपण प्रवास चालू केला सुखाच्या शोधात, सोयींच्या शोधात, मान सन्मान याच्या शोधात, पण जे समोर उद्भवलं, जे समोर प्राप्त झालं ते खरंच जे मी ठरवलं होतं त्याच्याशी सुसंगत आहे का त्याच्याशी विसंगत आहे? आणि ते सुसंगत असो असं अथवा विसंगत असो, ते जसं आहे तसं त्याला सामोरं जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सो जे समोर आलंय त्याला सामोरं जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मग जे समोर दिसतंय ते आयदर स्वीकारार्ह असेल, म्हणजे आपल्याला आवडणारं असेल, आपल्याला हवं असणारं असेल, किंवा आपल्याला नावडणारं असेल. अशा दोन्हीपैकी काहीही असू शकतं. मग इथे भाग येतो तो आपल्या क्रियमाण कर्माचा, ज्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. जीवनामध्ये 80% भाग, किंवा अशा पद्धतीने बघूयात आपण, 20% भाग हा जो आहे तो या प्रारब्धरूपी कर्मामध्ये मोडतो, आणि 80% भाग जे आपल्या समोर आलंय त्याला आपण कसं हाताळतो त्याच्यावरती आपल्या आयुष्याची पुढची गती, पुढची दिशा, पुढची अवस्था ही ठरते. सगळ्यांना समजतंय का? आपण बरोबर आहोत का? प्रश्न असतील ना तर आपण क्लासच्या एंडला घेणार आहोत. उल्कामांनी हँड रेज केलेला आहे. उल्कामा, आपण सरते शेवटी प्रश्न घेऊयात. सो
दादा चुकून हँड रेस झाला, मला हा थंब हा दाखवायचं होतं. चालेल सॉरी चालेल. दादा. काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. तो जे समोर उत्पन्न झालंय त्याला सामोरं जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग ते आपल्याला आवडणारं असेल किंवा नावडणारं असेल. साधं उदाहरण घेऊयात आपण, म्हणजे मी काय म्हणतोय ते अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होईल. बहुतांश वेळेला आपण स्वतः किंवा आपल्या समोर अशी उदाहरणं येतात ज्यावेळेस माणसं असं ठरवतात की बाबा येणाऱ्या या महिन्यापासून मला वजन मात्र खूप कमी करायचं आहे. माझं वजन मला आटोक्यात आणायचं आहे. मला माझी देहयष्टी, माझं शरीर सुदृढ ठेवायचं आहे. त्याला कार्यक्षमता त्याची वाढवायची आहे. परंतु असं आपण ठरवतो, पण किती जण त्याच्यावरती स्टिक राहू शकतो? किती जण जे ठरवलंय ते प्रत्यक्षामध्ये उतरवू शकतो? असा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तफावत दिसते. म्हणजे आपण जे ठरवतो, जे प्रारब्ध व समोर येतं त्याचा स्वीकार न करता त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याकरता आपण काहीतरी ठरवतो, पण जे ठरवतो त्याच्यावरती आपण स्थिर राहतो का? ते तसंच करण्याकरता आपण आपल्या प्रयत्नांची दिशा जे ठरवलंय त्या दिशेने सातत्यपूर्ण पद्धतीने त्याचा पाठपुरावा करू शकतो का? इथेच खरी मेख आहे. माणसाच्या जीवनामध्ये भगवंताने या क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य जरी दिलं असेल तरी ते उतरवायचं कसं आणि ते उतरवताना माणसानी नेमकं जगावं कसं ह्याच्याविषयी स्वातंत्र्य या भगवंताने आपल्यालाच दिलेलं आहे. आणि मग इथे जर आपल्यामध्ये मला जर ए पासून बी पर्यंत पोचायचं आहे तर या प्रवासासाठी लागणारं नियोजन, या प्रवासासाठी लागणारं शिदोरी आणि या प्रवासावरती जे सगळ्यात महत्वाचं जे लागतं ना, सातत्यपूर्ण पद्धतीने त्या रस्त्यावरती चिटकून मार्गक्रमण करत राहणं. इथे मी दोन शब्द वापरले, एक सातत्यपूर्ण पद्धतीने आणि चिटकून. त्या रस्त्यावरती दटून दररोज एक एक पाऊल का होईना आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे सरकत राहणं. कितीही संकट आली, कितीही गोष्टी आल्या, याला धारिष्ट्य म्हणतात. धारिष्ट्याची व्याख्या जर आपण बघायला गेलो ना, तर आपण पतंजली योगसूत्र बघितली, त्याच्यामध्ये अष्टांग योग सांगितला आहे. त्याच्यामध्ये धारणा हा विषय आलेला आहे. सो धैर्याचा आणि धारणेचा थोडासा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे काय, तर बुद्धी जे धारण करते, ते जे धारण केलंय त्या धारणावरती टिकून राहणं
आणि त्याच्याकरता जे सोसावं लागतंय, ज्या परिस्थितीला आणि ज्या घटनांना सामोरं जावं लागतंय, त्याला चिकाटीने आणि सातत्यपूर्ण पद्धतीने सामोरं जाण्याची क्षमता स्वतःच्या अंगी बाणवणं, याला धैर्य असं समर्थ म्हणतात. जीवदशेचं आत्मदशेकडे प्रयाण होत असताना, मार्गक्रमण होत असताना, याच्यामध्ये काय काय सोडायचं हे आजवर सांगितलं, पण काय आपल्या अंगी बाणवायचंय ते आज निक्षुण समर्थ आपल्याला सांगतात. सुख म्हणजे अनुकूल संवेदना, दुःख म्हणजे प्रतिकूल संवेदना, ही या प्रवासामध्ये आपल्या वाट्याला नक्कीच येणार आहे. परंतु त्या मार्गावरती सातत्यपूर्ण पद्धतीने आलेल्या अनुभवांनी ढळून न जाता मार्गस्थ राहणं, चिकाटीने पुढे सरकत राहणं, ह्यामध्ये जीवनाचं खरं सार्थक दडलेलं आहे. आणि ह्या प्रवासाला आणि या गोष्टीला सामोरं जाताना अंगामध्ये धैर्य नावाचा हा जो गुण आहे ना, हे धारिष्ट्य आहे, जे धरून ठेवण्याची प्रवृत्ती आहे, ही आतमध्ये मुरायला हवी, ती रुजवायला हवी. कारण धर्माचरण असो, नीतीने वागणं असो, मागच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं की धर्म, न्याय, नीती आणि संत वचन यांना मान्य असलेला काम जगण्याची परवानगी आपल्याला समर्थांनी दिलेली आहे. त्या कामाला त्यांनी योग्यच नाव दिलेलं आहे. पण असा हा काम, अशा या इच्छा जगण्याकरता, ती नीती आपल्या जीवनामध्ये टिकवण्याकरता, तो धर्म आपल्या आयुष्यामध्ये टिकवण्याकरता जे लागतं ते धारिष्ट्य, जे लागतं ते धैर्य. आणि आयुष्य, जीवन, आजूबाजूची परिस्थिती ही आपल्या धैर्याची, आपल्या धारिष्ट्याची सदैव परीक्षा पाहत असते. आता या धैर्याची 3 वेळेला परीक्षा लागते. सगळ्यात पहिल्यांदी जसं आपण मगाशी उदाहरण पाहिलं, की आपण काहीतरी संकल्प घेतो, काहीतरी इच्छा मनी बाळगतो आणि त्यानुसार कार्यास प्रारंभ करतो. बऱ्याच वेळेला मनी योजलेली इच्छा किंवा मनात उत्पन्न झालेला संकल्प हा आपल्याला इतका सुप्रसन्न करून जातो, इतका उत्तेजित करून जातो, इतका ओव्हरवेल्म करून जातो, की आपण नियोजनाविनाच पुढे पाऊल टाकतो. आणि मग एखाद्या कार्याचं जर नियोजन नसेल, तर मग ते कार्य अर्धवट झालं, की आपला उत्साह कमी होतो. आणि जसा उत्साह कमी होतो, तसं आपण ते कार्य करण्यापासून विमुख होतो. विन्मुख होतो. आपण त्या कार्याकडे कळे-नकळे हळूच आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं. कारण मला जर मुंबईला जायचं असेल आणि त्याचं नियोजन माझ्याकडे आज नसेल आणि नुसतंच मुंबईला जाऊन मी काय करणार आहे? ह्या कल्पनांमध्ये आणि तिथे पोहोचल्यावर काय होणार आहे? या इमॅजिनेशनमध्ये मी जर हरवून गेलो आणि त्या इमॅजिनेशनचा परिपाक हा
जर माझ्या आत्ताच्या कर्माचा ड्रायव्हिंग फोर्स असेल, तर ज्या क्षणी ते इमॅजिनेशन लोप पावेल, ज्या क्षणी त्या कल्पना, ह्यातलं माझं रमणं ज्यावेळेस वास्तविकतेशी जुळेल, म्हणजे अरे मुंबईला जाताना तिथलं टेम्परेचर, बाप रे! मी पुण्यात आहे आत्ता, पुण्यातून तिथे जाणार आहे. मग मी चालत चाललोय, तर मला जाताना काय काय अडथळे येणार आहेत. मी बसने चाललो, तर काय काय गोष्टी घडणार आहेत. मग या मार्गावर चालताना मला ऊनही लागेल, मध्ये पाऊसही येईल. मग ह्या अडचणींकरता किंवा या येणाऱ्या अडचणींवर मात करण्याकरता माझ्याकडे आधीच काही नियोजन आहे का? असं आपण आपल्या आयुष्यात मी मुंबई म्हणून उद्दिष्ट घेतलं, असं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उद्दिष्ट ठरवलेलं असतं. आजकालच्या मॉडर्न मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये त्याला बॅकअप प्लॅन असं म्हणतात. असं काही प्लॅनिंग आपण करतो का? ह्याच्याविषयी आपण चिंतन करणं, मनन करणं अत्यंत अनिवार्य आहे. मग ज्या वेळेला असा प्लॅनिंगचा अभाव असतो ना, त्यावेळेला यशाची खात्री शाश्वती देता येत नाही. का नाही देता येत? कारण आपण ज्या टप्प्यांमधून आणि ज्या प्रवासांमधून त्या शेवटच्या पॉइंटपर्यंत, डेस्टिनेशनपर्यंत, उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याकरता जे काही करावं लागणार आहे, ते करण्याचं धैर्य किती काळ आपल्यामध्ये टिकून राहू शकेल, तो उत्साह किती काळ टिकेल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला उद्दिष्ट वाईट नसतं. आपला हेतू शुद्ध असतो, प्रयत्नही प्रामाणिक असतात, पण त्या प्रयत्नांमधला उत्साह ओसरतो. कारण प्रयत्नांमध्ये सातत्य टिकत नाही. सातत्य न टिकण्यामागचं कारण आलेले अनुभव. जसं आपण भरपूर वर्ष व्यायाम केला नसेल आणि आज जर व्यायामाला सुरुवात करायला लागलो, तर पहिला आठवडाभर, पहिले 15 दिवस किंवा पहिला महिना जशी आपली शरीराची प्रकृती असेल, त्यानुसार शरीर त्रास देणारच आहे. मग आपल्याला अंग दुखेल, ताप येईल, बरं वाटणार नाही. या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण ह्याकरता मी माझी मानसिक तयारी, याच्याकरता माझा प्रिपेअर्डनेस नसेल, मी प्लॅन केलेलं नसेल, तर माझा उत्साह पटकन गळून पडतो. पण हे मी जर आधीच वेल प्लॅन असेल, डिफाईन केलं असेल, की बाबा या टप्प्यावर मला अशा-अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि तिथे मला टिकून राहायचंय. तिथे मला येणाऱ्या अनुभवांच्या पुढे मला माझ्या उद्दिष्टाची आहुती द्यायची नाहीये. तर या अनुभवांमध्ये स्वतःला स्थिर ठेवून सामोरं जायचंय. स्वतःचं धैर्य कमी होऊन द्यायचं नाहीये. स्वतःतला पेशन्स, स्वतःतली सहनशीलता मला गमवायची नाहीये. हे झालं उद्दिष्ट आणि आपली आत्ताची परिस्थिती याच्यावरती मार्गक्रमण करत असताना धारिष्ट्याची घेतली जाणारी पहिली परीक्षा. इथे धारिष्ट्याचा पहिली कस लागते. ही धारिष्ट्याची पहिली कसोटी. दुसरी कसोटी. ही जी पहिली कसोटी आहे ना, याच्यामध्ये एक खूप छान शब्द असा आहे, की अतिउत्साहाच्या पोटी
उतावीळपणा जन्माला येतो. पटतंय का बघा? अति उत्साहाच्या पोटी उतावीळपणा जन्माला येतो. या उतावीळपणापासून स्वतःचं संरक्षण करण्याकरता जे सहाय्यभूत होतं ते आहे धारिष्ट्य. मग दुसरं, आपण असा एखादा संकल्प घेऊन ज्या वेळेस वर्तन करायला लागतो, मग आपल्या वर्तनातलं परिवर्तन आजूबाजूच्यांना लगेच लक्षात येतं. दाल में कुछ तो काला है, कल मॉर्निंग से कुछ अलग चल रहा है. असं सगळ्यांचे निरीक्षण, डोळे, कान आपल्याकडेच असतात घरामध्ये. मग सामोरं जावं लागतं ते टीकेला. मग सगळेजण, अरे हे तर काय, याचं नेहमीच आहे, हा कसला करतोय. मग घरची मंडळी, मित्रमंडळी, बऱ्याच वेळेला आपण त्यांचा चेष्टेचा किंवा रादर कुचेष्टेचा विषय बनतो. का? कारण आपण असं काहीतरी पूर्वी पण केलेलं असतं आणि ते मध्येच सोडलेलं असतं. याच्या स्मृती त्यांच्या स्मृतीपटलात जाग्या असतात. मग ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या चेष्टेचा किंवा त्यांच्या टीकेचा भडीमार आपल्यावरती येतो, त्यावेळेला धारिष्ट्याची होते ती दुसरी परीक्षा. त्याला सामोरं जाताना आपला कस लागतो. मग टीका ही चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा होते, टीका ही वाईट गोष्टींकरता सुद्धा होते. टीका करणं हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमधला किंवा लोकांमधला हा स्वभाव धर्म आहे, जो त्यांच्या पोटी असलेल्या मत्सरातून जन्माला येतो, जो त्यांचा आपल्याविषयी असतो किंवा आपल्याविषयी त्यांच्या मनात चांगला भावही असतो. पण ते आपल्याला सतत सावध करत असतात की तू पूर्वी असं केलंयस, आता तसं करू नकोस. पण त्यांची ही सावधान करण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच वेळेला आपल्या धैर्याची कसोटी पाहते. त्यांचा हेतू शुद्ध असतो, पण कसोटी मात्र आपली लागते. पटतंय का? आता तिसरा प्रकार, आपल्या ब्रेनचा आणि आपल्या स्वभावाची एक खासियत आहे आणि ती अशी आहे ना, या दोघांना प्रत्येक गोष्ट आहे ना एका ऑटो पायलट मोडवरती टाकायला आवडते. ब्रेनला काही विशिष्ट गोष्टींमध्ये किंवा ज्या गोष्टी रिपीटेडली घडणार आहेत ना, त्याचा आपल्या ब्रेनमध्ये एक न्यूरल पाथ तयार होतो. जसं आपल्याला सकाळी उठल्यावरती जर दूध आणायला जायचं असेल, तर आपलं दुकान ठरलेलं असतं, दुकानाकडे जायची दिशा ठरलेली असते. हे सगळं इतकं मेकॅनिकली, जाताना पिशवी घ्यायची, कार्ड घ्यायचं किंवा पैसे घ्यायचे, जे काही असेल ते, किंवा मोबाईल घ्यायचा आहे, कपडे घालायचं, या सगळ्या गोष्टी इतक्या मेकॅनिकली घडतात की आपल्या लक्षात पण येत नाहीत. आपली सजगता, ब्रेन आपली इन्व्हॉल्वमेंट त्या गोष्टींमधली कमी करतो, त्याला ऑटो मोडवरती टाकून. असे आजपर्यंत आपल्या भरपूर सवयी, मग आपल्या भावनांचं रेग्युलेशन असू देत, आपल्या कृतीचं रेग्युलेशन असू देत, याचे एक सिस्टमॅटिक पाथ, पॅटर्न, न्यूरल पाथ्स किंवा न्यूरल पॅटर्न किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या नेहमीच्या सवयी, ह्या ज्या सवयी आहेत ना, ह्या
आपल्याच धारिष्ट्याची खरी तर परीक्षा बघत असतात. कारण या सवयींना मोडून नवीन सवयी या ब्रेनला लावणं किंवा आपल्या देहाला लागणं हे खूप चॅलेंजिंग म्हणा किंवा टफ असं टास्क आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागतं. आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या स्वभावानुसार साधारण असे न्यूरल पाथ रिफ्रेम करायला, नव्याने तयार करायला 21 पासून 42 इतक्या दिवसांचा कालावधी आपल्याला लागू शकतो. मग पुन्हा तो जोपर्यंत पॅटर्न चेंज होत नाही ना, तोपर्यंत स्वतःला त्या मार्गावरती स्थिर ठेवणं, दटवून ठेवणं ही खरं तर धैर्याची कसोटी असते. धीर धरणं, धैर्य असणं म्हणजे नेमकं काय? तर स्थिरता, सोशिकपणे न सोडता, न पळणे, दटून उभं राहणं. ज्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहोत, ते मार्गक्रमण ज्यावेळेस उत्साह पीकवरती असतो, त्यावेळेस आपण घोड्यासारखे पळत असतो. उत्साह थोडा कमी होतो. त्यावेळेस शांतपणे चालायला लागतो आणि उत्साह नसतो, पण तरीही त्या मार्गावरती नियम केलाय म्हणून टिकून राहणं म्हणजे ती कासवाची गती आहे. लहानपणी आपण सगळ्यांनी ती ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल आणि त्यात ते कासव नेहमी जिंकतं याच्यामधला मतितार्थ असा आहे, की अतिउत्साह किंवा उत्साहाच्या आहारी जाऊन आपण स्वतःच्या जुन्याच ट्रॅकमध्ये अडकतो. पण कासवासारखं संयमित, शांत, न थकता, न डगमगता जर एका मार्गावरून आपण सावकाश हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू चालत राहिलो, तर आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत एक दिवस नक्की पोहोचतो. म्हणून आपल्या शास्त्रकारांनी या जीवदशेचं आत्मदशेपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास याला तपामध्ये बांधला आणि त्याला 12 वर्षाचं एक परिमाण दिलं. ही अत्यंत सावकाश स्वतःच स्वतःला उलगडण्याची प्रक्रिया आहे. आणि उलगडायचंय आणि आतून उमलायचंय. उलगडणं आणि उमलणं या प्रक्रियेमध्ये भरपूर गोष्टींची फेररचना होत असते आणि ती होत असताना आपल्या सवयींचं विस्थापन होतं. पुन्हा नव्या सवयी बांधल्या जातात. विचारांची गती बदलते, विचारांची प्रक्रिया बदलते. आणि या सगळ्यावरती टिकून राहायचं असेल, तर ते धारिष्ट्य आणि मग त्या कासवाची जी आहे ना, ती पाठ अत्यंत कठीण असते. त्याच्यावर काहीही वार झाला, कसंही झालं, तरीही कासवाला काही होत नाही. मग ती पाठ म्हणजे काय आहे? तर आपल्या इकडे अशी एक पाठ आहे, त्या कासवाची, ज्याच्यावरती कितीही आघात झाले ना, तरीही आपण अजिबात तगत नाही, हरत नाही, ढळत नाही. त्याला समर्थांनी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं. काय सांगितलं? तर "मना बोलणे नीच सोषित जावे." हे सोसणं, ही तितिक्षा, ज्याला शंकराचार्यांनी सुद्धा या सोशिकपणाला, या तितिक्षेला ह्या आपल्या क्षमतेला वज्राची उपमा दिलेली आहे. हे एक कवच आहे. जे कवच आपल्याला धारण करायचं आहे,
तर आपल्या अंगी धैर्य उत्पन्न होईल. बुद्धीने धारण करायचं असतं तर कशाला? तर या तितिक्षेला. तर धैर्य हे प्रकटतं. तितिक्षेचं दृश्य स्वरूप हे धैर्य आहे. जसा रागाच्या मुळाशी काम मागच्या श्लोकामध्ये बघितलं, तसं धैर्याच्या मुळाशी तितिक्षा आहे. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? तितिक्षा म्हणजे नक्की काय? तितिक्षा म्हणजे सहन करण्याची क्षमता, सोशिकता. वाट पाहता आली पाहिजे, थांबता आलं पाहिजे. उत्साहाच्या मागे धावून सश्यासारखी रेस हारायची नसते. कारण इथे डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणं, त्या अनंत राघवाच्या मार्गावरती चालणं म्हणजे स्वतःचं बेस्ट व्हर्जन दर दिवसाला उलगडून पाहणं. आणि ही सतत, सर्वार्थाने सतत आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एका स्वाध्यायात आपण बघितलं होतं, माऊली सांगते, महेशही या मार्गावरचा अजून कापडियाच आहे, कावडी आहे या मार्गावरचा. तसंच आपणही या मार्गावरचे कावडीच असणार आहोत. कारण जीवन हे नित्य, नवीन, नूतन आहे. धारिष्ठ्य म्हणजे दृढता. हो, बरोबर आहे. आपण जो संकल्प घेतो, आपण जो नियम लावतो, त्या नियमावरती दृढ संकल्पित होऊन टिकून राहणं. मग रस्त्यामध्ये अनेक वादळं येतात. वादळांना यथाअवकाश पद्धतीने सामोरं जाणं, शांत चित्ताने, सोशिकपणे, आपल्या संकल्पापासून न ढळता शांत चित्ताने सामोरं जाणं. आणि ही दृढता ही बाहेरून आणावी लागत नाही, तर ती आतून प्रकटते. दृढता हा एक आपल्या अस्तित्वाचा गुण आहे. फक्त त्याला प्रकटण्याकरता वाट मोकळी करून देणं इतकंच आपल्या हातात आहे. लक्षात येत आहे? लक्षात येते सगळ्यांच्या? आपण बरोबर आहोत म्हणजे मग मला पुढे जाता येईल. एकदा जर मला तुम्ही थमअप करून सांगितलं, आपण आतापर्यंत 3 प्रकारच्या धैर्य बघितली, की 3 परिस्थितींमध्ये धैर्याची तपासणी होते. आणि धैर्याचं कवच म्हणजे हा सोशिकपणा, ही तितिक्षा जी आपल्याला अंगीभूत असते, ती प्रकट होण्याकरता मार्ग द्यावा लागतो. आता आपण पुढे सरकूया. गंमत होते कशी माहितीये का? की जीवन जगताना, परिस्थितीला सामोरं जाताना आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीकडून किंवा आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याच वेळेला काही अवहेलना, काही निंदा, नालस्ती या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. ठीक आहे. आता आपण एक स्टेप पुढे जातो. ही झाली संकल्पना. पण आता वास्तवात जगताना दररोज जगताना प्रसंग वेगळे घडतात, अनुभव वेगळे येतात. मग त्यात टिकायचं कसं? आणि मग ते तसे अनुभव का येतात? आणि बरं मलाच का येतात बरं? का माझ्यासारखे इतरांना सुद्धा येतात? मग पहिला काय येतो अनुभव? आपण कितीही दुसऱ्याचा चांगला करायला गेला ना, तरी त्याला पटतच नाही.
अरे मी किती सांगतोय तुला मना करायला पाहिजे, पण त्याला ढिम्म फरक पडत नाही. त्याला वाटतं आपण चुकीचंच सांगतोय. बरोबर आहे का? किती जणांना असा अनुभव आलाय बरं? तुम्ही खरंच तळमळीने काहीतरी सांगताय, पण समोरचा म्हणतो नाही. आलाय असा अनुभव का नाही आलेला? चला, काही अंशी लोकांना तरी असा अनुभव आलेला आहे की आलंय बाबा आलंय. आलाय ना? हो हो. सगळ्यांना येतोच, पण तुम्हाला इतक्या चटकन उत्तर देता येत नाहीत आम्हाला, त्यामुळे प्रत्येक क्षणी बोलता येत नाही. नाही नाही, फक्त थमअप करा, मला चालेल थमअप केल्याने. त्याला पण आम्हाला वेळ लागतो. बर बर, ठीक ठीक, चालेल चालेल, काही हरकत नाही. आपल्याला घाई काही नाही, निवांत जाऊ. मग असं का होतं बरं? मी तर छान करायला जाते किंवा मी जातो, पण अनुभव असा का येतो? तर ह्याच्यामध्ये आपली स्वतःची जी सेल्फ इमेज किंवा आपला जो स्वतःचा मी आहे ना, ह्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये थोडी गफलत किंवा गडबड झालेली असते. आपली स्वतःविषयीची जी कल्पना आहे, आपण स्वतःला जे समजतो किंवा स्वतःविषयीच्या आपल्या व्यक्तिगत ज्या काही धारणा आहेत आणि आपली स्थिती याच्याविषयीची आपली मतं आणि दुसऱ्यांची मतं, म्हणजे आपल्या मतांमुळे किंवा आपल्या स्वतःविषयीच्या असलेल्या समजेतून आपल्या आजूबाजूच्या लोकांकडच्या किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा कळत नकळतपणे उत्पन्न होतात. आणि ज्यावेळेस त्या अपेक्षांचा भंग पावतो, त्यावेळेला आपल्याला वास्तवाची जाण येते आणि मग आपल्याला असं वाटतं, की अरे ह्याला माझी किंमतच नाहीये. परंतु त्याला आपली किंमत असते, पण आपण आपली किंमत आपल्या नजरेतून डिफाईन करतो, जी त्यांनी आपल्याला द्यायला हवी. फरक लक्षात येतोय का? आपली स्वतःची स्वतःविषयी असलेली संकल्पना, आपण स्वतःला जी किंमत देतो, तीच किंमत समोरच्याने आपल्याला दिली पाहिजेल, ही त्याच्याकडून असलेली अपेक्षा आपला भ्रमनिरास करते आणि आपल्या पोटी दुःख किंवा आपल्या पदरामध्ये चिड-चिड, अशांतता आणि दुःख जन्माला घालते. निसर्गामध्ये ज्यावेळेस सूर्य उगवतो ना, त्यावेळेस त्या सूर्याला सांगावं लागत नाही, की तो उगवलाय. त्याच्या प्रकाशातून सगळ्यांना मार्गक्रमण होतं. त्याच्या प्रकाशामध्ये हं. गीतेतला हा खूप छान श्लोक तुम्ही शेअर केलात. सो आपली स्वतःविषयीची समज, संकल्पना ह्या आपल्याला वारंवार तपासून पाहायला हव्यात. स्वतःच्या नजरेतून नाही, तर दुसरे ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करतायत ना, त्याच्यातून. सूर्य कधीच आपल्याला सांगत आला नाही, मी सूर्य आहे आणि माझ्या प्रकाशात तुम्ही जीवन छान जगू शकता. पण आपण म्हणतो, की "हां, सूर्य उगवला, आता उठायला पाहिजे. आता सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत." मग स्वतःचा अंतस्थ विकास हे जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपला स्वतःचा विकास होईल, आपले वेगवेगळे आयाम ज्यावेळेस जन्माला येतील
त्यावेळेला त्याचा यथायोग्य अनुभव हा दुसऱ्यांना येईल आणि दुसरे त्या पद्धतीने आपल्यासोबत इंटरॅक्ट करतील आणि हे घडेल ज्या वेळेस आपण स्वतःवर काम करू. आपण स्वतःला बदलत जाऊ, लोक आपोआप आपल्याला विचारायला येतील. पण आपण नेमकं रिव्हर्स करतो. आणि दुसऱ्याला सांगायचं, तू ना असं असं फॉलो कर, तू ना तसं तसं. प्रत्येक घरामध्ये घडणारा साधा प्रसंग, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना, प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सतत काही ना काहीतरी उपदेश, काही ना काहीतरी करण्याचा सल्ला देत असतात. आणि अनुभव 100 पैकी 95 वेळेला असा येतो की ते दुर्लक्ष करतात. कारण आपण जे आचरत नाही, माऊली म्हणते, श्रुती स्मृतींचे अर्थ स्वतः होऊन या मूर्त, जो लेका दाखवी तो वडील. म्हणजे मी जगून जर दाखवत असेल तर ती जगण्याची प्रेरणा ही दुसऱ्याला मिळते. आणि माझं जगणं हे दुसऱ्याला प्रेरणादायी बनावं ह्या करता मला माझ्या जगण्यावरती काम करायचंय, ना की ते कसं जगाला प्रेरणादायी आहे हे सांगत फिरायचं. हा फरक लक्षात येतोय का? आपलं जगणं प्रेरणादायी घडवणं ही जबाबदारी आपली आहे. मागच्या वेळेला, चर्चेच्या वेळेला एक असा विषय आला होता की आपण आपलं काम यथायोग्य पद्धतीने लोकांसमोर मांडता आलं पाहिजे, हे एक कौशल्य आहे. त्याचबरोबर आपण जर योग्य काम करत असू ना, तर त्याचा योग्य तो परिणाम हा आपोआप समोरही येतो. त्याकरता थोडा असावा लागतो तो पेशन्स. थोडी सहनशीलता, थोडी वाट बघण्याची क्षमता आपल्याकडे असावी लागते. पण ती वाट बघण्याच्या प्रक्रियेमध्ये मला नुसतंच वाट बघायचं नाहीये, तर मला स्वतःवर कामही करायचं असतं. स्वतःला बदलण्यावरती एफर्ट्सही घ्यायचे असतात, कष्टही घ्यायचे असतात. स्वतःला नीट, जसं छन्नी आणि हातोडा घेऊन दगडातून मूर्ती निघते ना, तसंच स्वतःलाही आपल्याला त्याच गोष्टीतून आपल्या चुकीच्या गोष्टी काढून टाकणं, चुकीच्या सवयींपासून स्वतःला मोकळं करणं आणि स्वतःच्या शुद्ध स्वरूपाच्या दिशेने वाटचाल करत राहणं दररोज, न थकता, न थांबता. हे अनिवार्य आहे. आणि हे करतोय याचं प्रदर्शन न मांडता. नाहीतर मी 2 दिवस काहीतरी करतो आणि आजन्म हे आचरतोय असा आविर्भाव लोकांसमोर व्यक्त करतो. या दंभापासून आपण स्वतःला वाचवायचंय, जे आपल्याला समर्थांनी पूर्वीच्या श्लोकात सांगितलंय. आपलं जगणं, आपलं आचरण जर अनुकरणीय असेल, तर त्याचं अनुकरण हे केलं जातं. त्याचं प्रदर्शन अपेक्षित नसतं. पण आपण अनुकरणीय बनण्याच्या ऐवजी प्रदर्शनीय बनण्याच्या खटाटोपामध्ये अडकतो. आणि ज्यावेळेस प्रदर्शनीय गोष्ट ही लोकांना काही काळाकरताच भुरळ घालू शकते, अट्रॅक्ट करू शकते, अटेन्शन ग्रॅब करू शकते, पण त्या लोकांना टिकवू शकत नाही. म्हणून
प्रदर्शनीय बनण्यापेक्षा अनुकरणीय बनण्याकडे आपला अधिक कल असावा. असं समर्थ इथे आपल्याला सुचवत जात आहेत. आणि मग असं धैर्यष्ठ आणि सोशिकपणा याची ढाल त्या कासवावरती ज्यावेळेस असते, त्यावेळेस तो ज्यावेळेस एक्सप्रेस होतो ना, तो सदा सर्वदा नम्र वाचे वदावे. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये, त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये ही विनम्रता अभिव्यक्त होते. आपल्याला आयुष्यात आलेले सर, आपल्या आयुष्यात आलेली एखादी मोठी व्यक्ती, ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आपसूक आदर उत्पन्न होतो, त्यांचं जीवन थोडंसं बघा बरं. त्यांच्यामध्ये या तिन्ही गोष्टी कळत नकळतपणे तुम्हाला समजतील, सामोरे येतील, दिसतील सुद्धा. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे, म्हणजे आपल्या मुखातून सतत सदैव ही विनम्रताच ओथंबून बाहेर आली पाहिजे. आता वाचे आणि वदावे ह्याचा थोडासा अर्थ एक्स्ट्रापोलेट करू, म्हणजे थोडं त्याचं कोरिलेशन करू आपल्या कृतीशी सुद्धा. इथे समर्थांना आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या उच्चारामध्ये या तिन्ही ठिकाणी विनम्रता अपेक्षित आहे. पण त्यांनी बोलताना वाचे वदावे, वाचा ह्याचा प्रामुख्याने उल्लेख का केला? कारण वाचा, आपली वाणी, आपल्या मनाला आणि आपल्या कृतीला दोघांनाही लगामासारखं बांधून ठेवते. मनात कधी कधी दुसऱ्याविषयी राग येऊ शकतो, दुसऱ्याच्या चुकीच्या वर्तनाचा किंवा त्यांनी आपलं न ऐकल्याचा राग हा आपल्याला येऊ शकतो. त्या रागापासून स्वतःला सावरण्याकरता हा एक लगाम समर्थांनी आपल्याला घालून दिलेला आहे. कारण जे विचारात असतं तेच उच्चारात असतं. विचार हरला तरी उच्चार हरता कामा नये. तिथे नम्रताच असली पाहिजे, विनम्रताच असली पाहिजे दुसऱ्याच्या प्रती. बऱ्याच वेळेला भावनांचा उद्रेक होतो, माझाही होतो, नाही कंट्रोल राहत, राग येतो. मग काय करावं? लक्षात आलं की माफी मागून मोकळं व्हावं आणि ही ओळ मनात सतत ठसवावी. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. ही विनम्रता ही आपल्या शब्दांमध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये उतरायला हवी. विचार आणि कृती यांचा लगाम म्हणजे आपली वाणी. जीवन जगत असताना बहुतांश वेळेला असं होतं की आपल्या आजूबाजूची परिस्थिती, प्रत्येकाचंच असं असतं असं माझं मत नाही, पण बऱ्याच वेळेला असं होतं की परिस्थिती अत्यंत विपरीत असते. परंतु सदैव लक्षात ठेवा, ह्याच विपरीत परिस्थितीमध्ये जे प्रकटतं ते आंतरिक तेज असतं, ती बुद्धीची तल्लखता असते. अशाच परिस्थितीमधून पुरुषार्थ खऱ्या अर्थाने जन्माला येतो. परंतु बऱ्याच वेळेला लोक हे स्वतःवर काम न करता त्या परिस्थितीला आपण स्वतः कशा पद्धतीने सामोरं जाऊन त्या परिस्थितीचा स्वतः करता कसा उपयोग करता येईल याचा विचार न करता ती परिस्थिती कशी बदलता येईल याच्यावरती विचार करतो.
परिस्थिती ही परस्परावलंबी प्रक्रियेतून जन्माला येणारी अवस्था आहे, ज्याच्यावर कोणा एकाचा कंट्रोल कधीच असू शकत नाही. आणि ज्या गोष्टीवरती आपला कंट्रोल नाही, ती आपल्या कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हेच दुःखाचं खरं कारण आहे. शिवाजी महाराजांकडून स्वराज्य जन्माला आलं, परिस्थिती बदलली, पण त्याकरता त्यांनी त्या परिस्थितीला बदलायच्या आधी स्वतःला बदललं, स्वतःला संकल्पित केलं, एका व्हिजनमध्ये, एका दृष्टीमध्ये स्वतःला बांधलं आणि त्या दृष्टीच्या अन्वये त्यांनी मास गोळा केला, मास रिअलाइन केला, ज्याचा परिपाक परिस्थिती बदलण्यामध्ये घडला. त्यांच्या चरित्राचा जर सावकाश सूक्ष्म पद्धतीने जर अभ्यास केला तर हे लक्षात येईल. विवेकानंदांना आयुष्याला प्रचंड खडतर प्रवास करावा लागला, परंतु या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी स्वतःवर काम केलं, ज्याचा परिपाक हा परिस्थिती बदलण्यामध्ये झाला. परिस्थिती बदलण्याकरता म्हणून त्यांनी काही केला नाही, कारण परिस्थिती बदलण्याच्या भानगडीत पडलो तर परिस्थिती बदलत नाही, परंतु आपण बदलतो, म्हणजे आपले प्रयत्न मात्र गळून पडतात. आणखीन सोपं उदाहरण बघूया. आपण स्वतःला त्या स्किलचा अधिकाधिक उपयुक्तता आपल्या कामाच्या ठिकाणी कशी होईल याच्यावर चिंतन करूयात. आणि तसं जर घडत राहिलं तर प्रमोशन असेल, रेकग्निशन असेल, ते यथा अवकाश आपल्यापर्यंत येतं. ते मिळालं नाही म्हणून दुसऱ्यावर टीका करणं, कंपनीला नावं ठेवणं, यापेक्षा स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं, स्वतःच्या स्किलसेट वाढवणं, स्वतःला अधिक सक्षम करणं, स्वतःला अधिक रिस्पॉन्सिबल बनवणं हे सहज शक्य आहे, ज्याची परिणती परिस्थिती बदलण्यामध्ये घडू शकेल. आणि मग शेवटी समर्थ सांगतात, मना सर्व लोकासी रे नीववावे. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना संतुष्ट करणं, त्यांच्या शंकांचं समाधान करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्यातच. लक्षात येत आहे का? आजच्या ह्याच्यात आपण 4 सूत्र बघितली. पहिलं आपण बघितलं तर धारिष्ठ्य किंवा धैर्य असावं, ज्याच्या मुळाशी ही सहनशीलता किंवा तितिक्षा आहे. आणि ज्यावेळेस या दोन्हीचं कॉम्बिनेशन घडतं त्यावेळेस
जे आपोआप प्रकटतं ती विनम्रता आहे. आणि ती वाचेमध्ये का असावी? तर ज्यावेळेस ती आपल्या शब्दांमध्ये असेल, आपल्या उच्चारांमध्ये असेल, तर जर आपण बोलताना फेल झालो किंवा कृतीमध्ये आपण विचारांमध्ये फेल झालो आणि कृतीमध्ये जर फेल होत असू, तर त्याच्यावरचा लगाम आपल्या वाणीने आणता येईल. विचार जरी राग उत्पन्न झाला, तरी नम्रता ही विनम्रता ही अंगी असायला हवी. हे सतत आपण आपल्या लक्षामध्ये आणि ध्यानामध्ये ठेवायला हवं. आणि मग यथाअवकाश आपल्या आजूबाजूची जी लोकं आहेत, ह्या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्या आजूबाजूची लोकं जी आहेत ना, त्यांचं समाधान, त्यांना आनंद, हे त्यांच्या मनातील असंतोष हा आपोआप ह्या तिन्हीची परिणती आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करणं, समाधान प्रस्थापित करणं किंवा संतोष आपल्या वागणुकीतून उत्पन्न करणं हे सहज शक्य आणि साध्य होतं. लक्षात येतंय? धारिष्ट्यापासून हा प्रवास आपला सुरू झाला. मग जीवनाचं इथून पुढे जर आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, हे उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल, तर याच्याकरता जसं आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो, तसंच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांची सहाय्यता पण तितकीच आवश्यक आणि अनिवार्य असते. आणि ती आवश्यकता जर आपल्याला यथायोग्य पद्धतीने हवी असेल, तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये संतोष, शांतता प्रस्थापित करणं हे ओघाने येतं, क्रमाने येतं. घरामध्ये जर शांतता आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, नात्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर सुप्रतिष्ठित नसतील, सुस्थापित नसतील, तर आपण आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने जे मार्गक्रमण करतोय, ह्याच्यामध्ये असंख्य अडथळे उत्पन्न होऊ शकतात. आपली एनर्जी ड्रेन होऊ शकते. म्हणून समर्थ इथे सांगतात, की बाबा या सगळ्या लोकांना मना सर्व लोकासी रे नीववावे. म्हणजे आपलं उद्दिष्ट अधिक व्यापक पद्धतीने आपण व्यवस्थित पुढे नेऊ शकतो किंवा आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने आपण यथायोग्य पद्धतीने मार्गक्रमण करू शकतो. हे करत असताना बऱ्याच वेळेला अशा प्रसंगांना सुद्धा सामोरं जावं लागेल, की अरे मी कोणाच्या आध्यात नाहीये, मी कोणाच्या मध्यात नाहीये. माझ्या चांगल्या वागण्यामुळे किंवा माझ्या कुठल्याच कृतीमुळे कोणाचा फायदाही होत नाही, नुकसानही होत नाही. तरी पण मला उपेक्षा, तरी पण मला टीका, ह्यालाच कसं सामोरं जावं लागतं? तर याच्यामागे आपल्या मनामध्ये सुप्त दडलेला एक अहंकार आहे, जो कुठेतरी आपण केलेल्या कार्याचं क्रेडिट मिळावं, त्याचा कोणीतरी गौरव करावा. सूक्ष्मतम का होईना, पण तो शिल्लक असतो. त्याचा परिपाक म्हणून या सगळ्या भावना उत्पन्न होत असतात. आणि मग ह्या अशा उत्पन्न झालेल्या भावना, स्वतःची स्वतःविषयी असलेली चुकीची समज, ही दुसऱ्या प्रकारची धारणा. या धारणा या धारणा आणि या विचारधारा ह्याच्यापासून आपण स्वतःला विन्मुख करायचं आहे.
आणि बुद्धीमध्ये काय धारण करायचं आहे, तर जे धर्म, नीती याला संमत जे मार्गक्रमण असेल, जे जीवनाचं संक्रमण असेल, जी जीवनाची दिशा आहे, म्हणजेच जीवदशेपासून आत्मदशाला, म्हणजे स्वतःचं जे शुद्ध स्वरूप आहे, हे नीट समजून घेणं. या देहातील चैतन्य ते ईशतत्व आणि या संपूर्ण विश्वामध्ये व्यापून उरलेलं हे ईशतत्व किंवा चैतन्य हे एकच आहे, ह्याची परिपूर्णरित्या अनुभूती घेण्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असताना अंगी धारिष्ठ्य असावं. धारिष्ठ्य हे तितिक्षा आणि सोशिकपणा हे त्याच्या मुळाशी असावा. अभिव्यक्तीमध्ये विनम्रता असावी. अभिव्यक्तीचे 3 पैलू आहेत. एक विचार आहे, एक उच्चार आहे, एक आचार आहे. तर वाणीतली विनम्रता ही अधिक प्रकर्षाने सांगितलेली आहे, कारण विचारांमध्ये फेल्युअर येऊ शकतं, कृतीमध्ये सुद्धा येऊ शकतं, पण त्याचा लगाम वाणीकडे दिलेला आहे. आणि आपण या पंथावरती चालताना आपण एकटेच नसतो, तर आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याला सहाय्यभूत होत असतात. म्हणून त्या सगळ्यांना निववावं, त्या सगळ्यांना अशा पद्धतीने संतोष द्यावा, की त्याच्यातून ते आपल्याला सहाय्यभूत होतील, आपले सहकारी होतील. आणि मग जीवन, आयुष्य हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी सुखकर बनेल. कारण बऱ्याच वेळेला धारिष्ठ त्या मार्गावरती ढळतो ते आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. आणि परिस्थिती ही परस्पर एकमेकांमध्ये असलेले संबंध, एकमेकांमध्ये असलेली देवाण-घेवाण, अधिक स्थिती इन रेफरन्स टू, म्हणजे माझ्या घरात माझी आई असेल, माझी बायको असेल, ह्यांच्याविषयी असलेली स्थिती, यांच्याविषयी असलेले माझे थॉट, माझं आचरण, याच्यातून जी जन्माला येते ती स्थिती, ती परिस्थिती. मी स्वतःला बदललं, की मग माझ्या वागण्यात परिवर्तन झालं, की परिस्थिती आपोआप बदलते. परंतु परिस्थिती बदलण्याकरता मी खटाटोप करणं, म्हणजे स्वतःच्या मार्गावरून मी डेव्हिएट होणं, असं आपण समजावं. आणि स्वतःला स्वतःच्या उत्तम रूपापर्यंत, बेस्ट व्हर्जन पर्यंत घेऊन जाण्यास स्वतःला सहाय्यभूत व्हावं. याकरता सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे करत असताना आज जे समर्थांनी आपल्याला सांगितलंय ते धैर्य आपल्या अंगी आपल्याला बाणवायला हवं. आता याविषयी कोणाला काही प्रश्न आहेत का? सौरभ दादा, हा आपल्याला आजचा स्वाध्याय सांगायचा आहे का? हा हो आहे सांगायचं सांगतो मी. ओके. कोणाला काही प्रश्न आहे? स्वाध्यायाकडे जायच्या आधी आपण प्रश्नांचं कथन करूयात. सौरभ दादा, हा एक प्रश्न होता. मागच्या वेळेला तुम्ही क्रोध कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगणार होता, तर ती काही टिप्स काही तुम्ही नंतर देणार होतात. पाठवतो आज ग्रुपवरती. सॉरी, राहिलं हा, माझ्याकडे. हरकत नाही. मग ते आम्हाला ते सॉरी. अंमलात आणता ते उपयोगी पडतील. हा नाही बरं झालं आठवण केली. आज पाठवून देतो मी लगेच. अगदी अगदी, नक्की नक्की. धन्यवाद. कारण आजचं सेशन खूपच छान झालं. ते आता त्याची अंमलबजावणी करणं हा जास्ती अवघड वाटतं किंवा प्रयत्न करायला पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी खूप लक्षात येत सोपं आहेत. आहे.
सोपं आहे, खूप पण सोपं ते आहे. वेगळं आहे, काहीतरी नवीन आहे. आणि बघू, आता प्रयत्न करायला पाहिजे. मनापासून प्रयत्न केले तर नक्की होतील. काही काळजी करू नका, आपण सगळे बरोबर आहोत. काही अडचण आली प्रश्न विचारा, आणि आपण नक्की सगळे नक्की. एकाच बोटीतून चाललोय. मी अगदी तुमच्यासारखाच आहे. खरं. अगदी त्यामुळे खरं. जेवढे प्रश्न विचाराल ना, तेवढं आपल्यासोबत दुसऱ्यांचाही फायदा होतो, आणि सगळ्यात जास्त फायदा माझा होतो. कारण मला बरं शिकायला मिळतं. धैर्य आणि धीर यात फरक नाहीये. धैर्य आणि धीर एकच आहे. धीर धरणं, धैर्य बाळगणं. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला धैर्य या शब्दाचा वापर दोन अर्थाने केला जातो, की एक, तुम्ही अ, धैर्य दाखवा परिस्थितीमध्ये, किंवा धैर्य करून युद्धप्रसंगी जाऊन आपण धैर्य करून कोणावर तरी हल्ला चढवणं, किंवा ह्या आशयाने धैर्य इथे घ्यायचा नाहीये. बऱ्याच वेळेला धैर्याचा तशा पद्धतीने पण वापर केला जातो. त्या दिशेने प्रवास करायचा नाहीये फक्त. एवढं लक्षात ठेवा. धैर्य, धीरज, पेशन्स ह्या पद्धतीने त्याचा विचार करायचा आहे. जय गुरुदेव. हा संजीवजी. अं, धैर्य हे धाडसाशी जोडलं जातं बऱ्याच वेळेला. हो. आणि त्यांचा जो प्रश्न होता तो तसा म्हणजे युद्ध प्रसंगी वगैरे तुम्हाला धाडसाची गरज असते. जर दृढता प्रबळ होत गेली तर हे धैर्य आपोआप येत जातं, प्रकट होत जातं. असा एक अनुभव. दुसरं, अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी धाडस किंवा लढणं हे दोन्ही करावं लागतं त्या त्या प्रसंगाप्रमाणे. फक्त ते अवसान आहे का ते धैर्य आहे, हे ज्यांनी त्यांनी त्या त्या वेळेला चेक करणं आवश्यक. आणि तिसरं जे वाक्य आहे आपलं, की स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे वदावे म्हटलंय ह्याला खूप महत्व आहे असं मला वाटतं. कारण मनुष्य जर दृढता दृढता असेल तरी सुद्धा बोलू की नाही बोलू ह्याच्यामध्ये राहतात. आणि कधी राग वाढल्यानंतर कोण भडाभडा बोलतात आणि कोण अजिबात बोलत नाहीत. आणि ह्या न बोलण्यामुळं संवाद तुटत जातात, मन दुरावत जातात. तर ही मन सांधण्यासाठी वदावे हे खूप आवश्यक आहे. फक्त त्या वदावेला नम्र वाचायची जोड असल्यानंतर, म्हणजे जोड असतानाच ते चांगल्या रीतीने फलद्रूप होईल. हे त्या त्या वदावेला त्यांनी मुद्दाम ते म्हणायचं कारण मला एकूण असं दिसतं, की जे बोललंच जात नाही. म्हणजे माझ्या समोर एका आईने एका मुलाला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घे आणि बोल असं सांगितलं. मी पण चकित झालो. हो, बोल काय आहे? बोलतच नाही घरामध्ये. आणि हे काय काय घरांमध्ये मला दिसतं, की बोलतच नाही घरामध्ये. या लोकांसाठी आहे की ते नम्र वाचे वदावे. धन्यवाद. छान. धाडसाविषयी संजीवजींनी खूप छान सांगितलं. मला तो शब्द सुचत नव्हता. थँक्यू संजीवजी. असे तुम्ही धावून येतात. आज धची बाराखडी चालली आहे. धारिष्ठ्य, धीर, धाडस, धावून येणे. अजून कोणाला प्रश्न आहेत? जर प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया. 3 वेळेला ओंकार म्हणू. सॉरी, देवश्रीताईंनी आठवण करून दिली होती स्वाध्याय. सो आजचा स्वाध्याय असा आहे की आयुष्य जगताना आपलं धैर्य मागच्या भूतकाळाचा अभ्यास करून आपलं धैर्य
कधी आणि कसं आणि का गळून पडतं. आपण एखादं उद्दिष्ट ठरवतो, पण त्या उद्दिष्टावर मार्गक्रमण करताना आपण त्याच्यापासून विमुक्त का होतो? काय अडचणी येतात? किंवा काय आल्या होत्या? याच्याविषयीचं चिंतन तुम्ही तुमचं लिहून ठेवायचं आहे. दुसरं, माझ्यातली सहनशीलता ही तितिक्षा खरंच आहे, नाहीये, काय आहे? ह्याच्याविषयीही आपलं चिंतन घडायला हवं. आणि माझ्या सभोवतालची परिस्थिती ही माझ्याकरता, माझ्या आत्मिक उन्नतीकरता खरंच सुसह्य आहे, नाहीये? याचं चिंतन. आणि जर ते सुसह्य नसेल, तर त्याकरता मला स्वतःमध्ये काय परिवर्तन केलं पाहिजे, ना की परिस्थितीमध्ये. याविषयीचं चिंतन हे ज्याचं त्यांनी स्वतः करायचं आहे. हे 3 स्वाध्याय याचं याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करायचा आहे. लक्षात आलं? पहिलं आहे की आपला धीर कधी आणि कसा गळून पडतो, का गळून पडतो. दुसरं आहे पहिलं आपण धीरावरती बोललो. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला सहाय्यभूत आहे, नाहीये, आणि ती जर नसेल तर आपण स्वतःमध्ये काय परिवर्तन करणार आहोत याच्याविषयी चिंतन करणं. लक्षात आलंय प्रत्येकाच्या? दुसरा प्रश्न नीट नाही कळला. पहिलं धैर्य आणि दुसरं जे मी आता सांगितलं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती जर आपल्याकरता सहाय्यभूत नसेल तर त्याकरता आपण स्वतःमध्ये काय परिवर्तन घडवून आणणार आहोत. आणि आपण खरंच विनम्र आहोत का, हा ज्याचा त्याने स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. हे प्रश्न सोडवताना जर काही तुम्हाला अडचणी येत असतील तर आम्ही एक क्वेश्चनियर शेअर करू तुमच्याशी. मग एक फॉर्म शेअर करू जो पूर्वी पण केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न देऊ शकाल, याची उत्तरं आपण पुढच्या स्वाध्यायामध्ये नक्की बघूयात. पण या प्रत्येक श्लोकाचं स्वतः एक चिंतन करा, याला जीवनामध्ये उतरवण्याकरता प्रयत्न करा. एक जरी श्लोक आपल्या आयुष्यात सर्वार्थाने उतरला तरी आपलं जीवनाचं सार्थक, साफल्य, कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन हे याच जन्मात शक्य आहे. ह्याच जन्मात शक्य आहे. फार काही करायची गरज नाहीये. फक्त ते समजून घेण्याकरता ती तळमळ, ती लालसा, त्या ज्ञानाविषयीची असलेली आपली श्रद्धा, समर्पण, ह्या गुणांची आपल्यामध्ये आवश्यकता आहे. हे गुण आपल्यामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्याचं फलस्वरूप आपल्या जीवनाचं, जीवदशेचं ट्रान्सफॉर्मेशन, तर त्याचं फायनल आउटपुट आहे. या आठवड्यातल्या स्वाध्यायाकरता सगळ्यांना शुभेच्छा. पुढच्या रविवारी याच वेळेला आपण सगळेजण भेटूयात. आणि आता प्रार्थना करून
ओ ओ